नमस्कार विद्यार्थ्यांनो, सरळ व्याज टॉपिक मधले उदाहरण आहे बघा. काय सांगितलं याच्यामध्ये 9,000 रुपये 11% दराने आणि 11,000 रुपये 7% दराने गुंतवले तर सरासरी दर काढा. आता ज्या टायमाला आपल्याला सरासरी दर सांगतात त्या टायमाला काय करायचं बघा, ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. 9,000 × 11 अधिक ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा 11,000 × 7 भागिले हे दोन्ही संख्या अधिक करा 9,000 अधिक 11,000. अशा पद्धतीनं मांडायचं, ते लक्षात ठेवा सरासरी दर काढण्यासाठी. आता हे काय होतंय 9,000 × 11 99,000 अधिक हे काय होते 77,000, खाली बेरीज काय होणार 20,000 होते बघा. ओके, आता वरती बेरीज 1 2 3 0 9 अधिक 7 16 9 अधिक 1 10 17 भागिले 20,000. 3 0 3 0 गेले, नंतर 2 × 10 82 16 82 16 आपल्याकडे काय येते 88 भागिले 10 म्हणजेच किती 8.8% उत्तर बघा, पहिला पर्याय. अशा पद्धतीने तुम्हाला ही गणित शॉर्टकट मेथड सोडवता येतात. अशा प्रकारची उदाहरणं जर तुम्हाला सोडवायची असेल आणि शिकायची असतील तर आमचं यूट्यूब चॅनल फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर सुद्धा करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना हे सोप्या पद्धतीचे जास्तीत जास्त उदाहरणं शिकता येतील, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जाता जाता आमच्याकडं साधारणपणे ह्या वर्षी 2026ला पोलीस कॉन्स्टेबल SSC GD च्या जाहिराती येणार आहेत. त्यासाठी आमच्याकडं बॅचेस लवकरच सुरू होत आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, सर्व विषय असेल जर बेसिक 5वी 10वी सगळं चांगलं करून घेणार आहे. विशेष भर आम्ही बुद्धिमत्ता आणि गणितवरती देणार आहे. प्रत्येक विषयाचे वेगळे शिक्षक असणार आहेत. जास्तीच्या सराव चाचण्या 100% यशाची हमी देणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता एकदम कच्चा आहे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल बॅच ऑर्गनाईज केल्या. त्याची फी फक्त 1999 रुपये आणि त्यात कालावधी 4 महिने आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विषयाचे कमीत कमी 5,000 प्रश्न सोडवून घेणार आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर आमच्या इथे खाली मोबाईल नंबर दिलेत, कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन निश्चित करा, लक्षात ठेवा.